बीडमधील परिस्थितीबाबत मोर्चेकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा केली असल्याची माहिती भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे। वाल्मिक करारावर देखील लवकरच कारवाई होणार असून दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। जनतेचा जो आक्रोश आहे की बीडमध्ये सध्या परिस्थिती मी पूर्णपणे साहेबांच्या कानावर घातली आहे। साहेबांनी मला हे सांगितलं की आपण त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करतोय, त्यांची बँक खाती सील केलेली आहेत आणि सर्च ऑपरेशन चाललेलं आहे। लवकरच साहेबांच्या बोलण्यावर मला वाटतं की इतका ठाम विश्वास होता की लवकरच आरोपी सगळे अटक होतील असं मला साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे आमची आज ही मागणी तीच आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे, ही तर धाडली गेली पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोणी हिंमत करणार नाही अशा प्रकारचं कृत्य करायचं। इतकी कठोर कारवाई व्हायला पाहिजे।